मी सगळ्यात आधी काय ते पडवी दाखवते, आपली छोटीशी पडवी. पिकायला 7-8 दिवस जातील, तरी पण रोपांना फुलं धरायला सुरुवात झालेली आहे. ते मी आता काढून घेतले. ह्याचा पटकन नाश्ता बनवते. वाघ्याला पण बोलव, चला घरात, चला चल खाऊ देतो, चल. इतका ह्यांचा दंगा चालू आहे सकाळी सकाळी ना, बाप रे, जाम हैराण करतात दोघं जण, पण अजिबात ऐकत नाहीयेत. नुसते धावायच्या मागं. ते बघा नुसते धावतायत. हां हे बघा, जास्त करूया ना हा वाघ्या ना आपला मस्ती करतोय. हां ते बघा, सकाळचा त्यांना कुठला जोश असतो ना काय समजत नाही. आणि मुख्य काय, त्या आड्या त्या बाहेर जातच नाही. ते बघ लोकांच्या पेंड्यावरती बघ सुसू केली. हां काय रे वाघ्या, आता गेलेत ना, परत येतील ते, पुढे जाणारच नाही ते. तुझा तर एक राऊंड मारून मग आल्यावरती मग ते बांधून ठेवलं त्यांना. कुणाच्या गावात त्यांना चाललेत बाहेर घेऊन. हां कामं घरातली चालू करायची, पण ह्या दोघांचा दंगा असला ना की काय कामं होत नाही. मध्ये मध्ये लुडबुड करतात आणि मग आपल्याला काही करून देत नाही. वाघ्याला जाम मस्ती आली आज. मग शेपटी हलते. जर टाटा जाऊन येता, टाटा तर बाबाबरोबर टाटा जायचं. टाटा बघ कशी, बाप रे. जर टाटा जा, जर टाटा जा. पिशवी घेऊन जा ना, थोडंसं भेटेल तेवढं, जास्त लांब नको जाऊ, थोडंसं भेटेल तेवढं घेऊन ये. बघ हे घे, जा टाटा जाऊन ये, जा. हां जा. आणि बरोबर माहिती आता फिरायला जायचं आहे ते. गेली बाबा एकदाचे. जाम मस्ती करतात दोघं जण. वाघ्याशरून सकाळचा टायमिंग असलं ना, अजिबात दोघं जण ऐकत नाही. अगदी आतमध्ये पण त्यांच्या फेऱ्या सगळ्या चालू असतात. दोनदा दोघं जण आतमध्ये आले. मला बघितलं का त्यांना जास्त जोश येतो. मी खिडकी उघडायला गेली ना मगाशी, हॉलची खिडकी उघडली तर शेरू बाहेरून त्या खिडकीतनं उडी मारून आतमध्ये आला. मग कारण दरवाजे बंद होते ना, त्याच्यामुळे. तर असे दोघं सकाळच्या वेळेस त्यांची खूप अशी मस्ती चाललेली असते. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. मस्त अशी थंडी पडलेली आहे. थंडी आहे पण जरा लिमिटमध्ये, अशी भरपूर अशी नाही की स्वेटर घालावं लागलं अशी नाही आहे. तर आत्ता आज कामं आजची की नाही ठरलेली आहे. सगळं साफसफाई म्हणजे हे सगळं जिकडं तिकडं झालं आहे ना काम करताना, ते सगळं जरा व्यवस्थित करायचं आहे. आणि वाळू वापरली ना, तर वाळू ती सगळे ना म्हणजे आहे, चांगली आहे अजून वाळू. त्याच्यामुळे ती अशी व्यवस्थित करून त्याला चिरे बिरे लावून ना अशी ठेवायची, म्हणजे पुढे जाऊन ते आपल्याला उपयोगी पडेल. तर तिकडे सगळं ते पिशव्या वगैरे वरती टाकल्या होत्या त्या सगळ्या फाटल्या उन्हाने. त्याच्यावर ते सगळं तिकडे काढायचं, ते सगळं साफ करायचं. झाडांना पाणी घालायचं, मोठं काम झाडांचं आहे ते एक करायचं आहे. आणि हे आता हे बांधकाम आहे केलेलं, तिकडे पाणी मारायचं. बागेत पण जरासं लक्ष घालायचं, कारण एक गेले 4-5 दिवस झाले काय असं केलेलं नाही बागेतलं, सगळं हेच चालू आहे त्याच्यामुळे. आणि तुम्हाला मी सगळ्यात आधी काय ते पडवी दाखवते, आपली छोटीशी पडवी कशी आहे ना ती दाखवते. छप्पर बनेल तेव्हा तर दिसेलच तुम्हाला, पण आता तयार झालेली आहे ती दाखवते. आपल्या बागेमध्ये केळ तयार झालेली आहे. तयार म्हणजे ती पिकायला आलेली आहे, वेलची केळ ती काढायची. काल काढायची होती पण काल राहून गेलं, तर आता कुणाचे बाबा आले ना का काढून घेते. मिरच्या भरपूर असं तयार झालेत. तुम्हाला सांगते काय, गेले 4-5 दिवस झाले ना आम्हाला बागेचं लक्ष द्यायला वेळच नाही मिळालेलं आहे. त्याच्यामुळे काय काय तयार झालं ते सगळं काढून घ्यायचं आहे. कुणाला आपल्या सकाळी मला वाटतं 5 वाजल्यापासून उठून बसला आहे, त्याचं काम चालू आहे. चला आता हे सगळं आवरावर करूया. पहिला ना हा बाहेरचा पसारा सगळा, हे सगळं दगडी बिगडी जिकडे पडल्यात ना ते बघून मला ना हे होतं. आणि त्याचं चूल बघा मांडले ना, तिकडे सगळा पसारा आहे. त्याच्यामुळे कधी ते सगळं होतं ना असं झालं. पण आता होऊ शकत नाही, कारण हे इथे जोपर्यंत पाणी बिणी मारून होत नाही तोपर्यंत आपण चूल इथे मांडू शकत नाही. त्याच्यामुळे थोडं दिवस सगळं पसारा तसाच राहणार आहे. पण जे काय आहे ना आजूबाजूला ते सगळं जरा व्यवस्थित करायचं चाललं आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे चालू आहे कालपासून,
घरातलं जे काही म्हणजे नको ते सामान आहे ना, जे आपण वापरत नाही, काय काय आहे, खूप कसं काय काय गोष्टी आहेत, तर त्या सगळं थोडं थोडं करून मी आता साफ करून सर्व काढून टाकणार आहे. आणि खूप असं कपाट वगैरे ना, म्हणजे उगाचच आपण ज्या वस्तू वापरत नाही त्या सगळं जमा करून करून ठेवलेल्या आहेत. आणि ते समोर बघा टी व्हीच्या खाली नवीन टेबल आणलेलं आहे. त्यात पण कुणाने काय 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 असं बॉक्स हे ते सगळं काय काय असं भरून ठेवलं, ते पण सगळं काढून टाकायचं आहे. कारण कपाटाने कुणाने लावलं होतं. आणि कुणाचे बाबा आहेत ना, म्हणजे त्यांना असं सामान वगैरे कसं पुरुषांना असं माहिती पडत नाही, ते असे ठेवून देतात. त्याच्यामुळे जे कामाचं आहे ते ठेवणार, बाकी बिनकामाचं सगळं काढून टाकायचं. एवढी जागा की नाही घरातल्याची मोकळी होईल. तर काल बसून बसून ते बघा तुम्हाला तिकडे दिसते ते सगळं कचरापेटी काय काय होतं ते सगळं काढून टाकलं आहे. तेच आता करूया सुरुवात. सगळ्यात आधी तुम्हाला पडवी दाखवते. चला तर ही बघा आपली पडवी. ही असे 3 खांब उभे केलेले आहेत आणि लांबून दाखवते. वा, अशी जमीन केलेली आहे. आणि ही जमीन इतकी थंडगार आहे, त्याच्यामुळे मी चप्पल घातले पायामध्ये. काल मी ना बिना चप्पलाची ह्याच्यावरती ना फिरत होती पाणी घालताना, आणि माझे पाय इतके थंड पडले, माझे हात पाय एकदम गारठून गेले होते, इतकी ही जमीन आणि थंड. तर हे बघा, हे अशा प्रकारे केलेले आहे, पण छान झाले. आता इकडे 2 साईडला पाणी जाण्यासाठी जागा ठेवलं. इकडे ह्या साईडला एक पाईप ठेवला आहे आणि एक पाईप त्या साईडला ठेवलं आहे. म्हणजे त्याला ना पाईप जॉईन करून आपण डायरेक्ट ते पाईप आहेत ना पाण्याला, म्हणजे ह्याला झाडांना सोडू शकतो. म्हणजे ते पाणी वगैरे काय आपण काय भरताना काही पाणी आपलं कसं वाया जाणार नाही आणि ओलं पण होणार नाही. मग आता हे छप्पर कधी होईल तेव्हा मग अजून छान वाटेल. मग असं पण असं गेरूचे केले ना, त्याच्यामुळे मला मात्र विशेष आनंद आहे. असं चांगलं केलं आहे असं. चला आता हे पाणी मारायचं आहे, पण ते पाणी येईल ना थोड्या वेळाने, तेव्हा पाईप लावू. थोडं कशी वाटली तुम्हाला पडवी सांगा सगळ्यांनी कमेंट करून. साधी सिंपल आपली पडवी मला मात्र भरपूर आवडली. छान वाटलं, कारण लाल रंगाची आहे ना, लाल रंग गेरूचा मला असं म्हणजे आवडतं मला, त्यामुळे असंच मला हवं होतं आणि त्या पद्धतीने सगळं झालेलं आहे. तर घरातलं झाडलोट सगळं करून घेतलं. आता जरा नाश्त्याची तयारी, म्हणजे नाश्ता काय बनवायचा. तर हे बघा, हे आपलं शेवग्याचं झाड. तर त्यांना पाला थोडासा तोडून घेते. आपल्या शेवग्याला की नाही मोहर बघा आलेलं आहे वरच्या साईडला बघा, म्हणजे आला आहे मोहर, म्हणजे इतका नाही आहे पण आला आहे. गेल्या वर्षीपासून मोहर धरायला सुरुवात झालेली आहे, पण शेंग काय अजून काय धरलेली नाही त्याला. होईल ह्या वर्षी धरायला पाहिजे शेंगा. चला थोडंसं जरा पालानं काढून घेते. शेवग्याचे पटकन पराठे बनवते. लांब ठेवायला जाऊ नको, ते नंतरला चिरे आपल्याला लागणार आहेत. तर हे घरावरती जे काही सगळं पडलं होतं ना, ते सगळं आता उचलायचं काम चालू आहे. आणि इथे कुणालच्या बाबांनी सगळं पाणी मारून घेतलं आहे पडवीला. आता आपल्याला जायचं आहे बागेमध्ये. पुन्हा सरकाव घे रे, उचलू नको. तो एक एक चिरा मला वाटतं 35 किलोचा असेल ना, पण जड आहे ना खूप. हां हां, बस तिथल्या याच्यात ठेव. ते फक्त मध्ये कधी असे पायाला लागतात ना, कारण ते नंतरला आपल्याला लागणार आहेत ते झाडांभोवती लावायला. करू सावकाश सगळं. चला ती केळ काढून घेऊया. आणि ते मिरच्या भरपूर तयार झाल्यात बागेतल्या, त्या काढायच्यात. बघा हे आपलं शेड बघा कसे झोपलेत मातीमध्ये, ह्याला गरमी होते. कोयता इथंच असेल तेव्हा आतमध्ये. चल वाग्या, केळी काढूया. चल वागू, केळी काढूया. चल ही बघा केळी आपली, ही वेलची केली आपली. हां मला वाटतं पिकायला 7-8 दिवस जातील तरी पण. काल ना त्यातलं एक केळ आहे ना, म्हणजे पक्षी कसे येऊन चोच मारतात ना, ते खाल्लं होतं एक केळ पक्ष्याने. कुणालची आवडीची बाबा केळ ती. हां त्या डाग राहतात ते पाण्याचे, माहिती आहे का तुला. आपण कुणाला लहान असताना आणायचो ना विकत. हां त्यावेळेस म्हणजे कुणाला सर्दी खूप व्हायची ना, म्हणजे वेलची केलंच, बाकी त्याला काय आम्ही द्यायचो नाही. किती महाग मिळायची ही केळ.
आता आहेत आपल्या घरातली. 80 रुपये डझन होती, आता काय आता किती महाग असेल. हां मग खूप वर्ष झाली. अजून आहे ना 2 आहेत आपल्या वेलची, त्या बघ तिथे तिकडे काय आणि त्या साईडला. कुणाला तिकडची पण जरा चेक कर रे. केल बघ वेलची केल त्या साईडची. हां ती बघ जा कशी झाली. ती फुलं वगैरे गळल्यात का बघून घे जरा. आता ती केळ तोडायला लागेल तिकडची. हां बाबाला दाखव जर का ती पण तयार झाली तर ती पण मग काढता येईल. मग नाही ना. चला मी आहे ना जरा मिरच्या काढून घेते बागेतल्या. टोपले घेतले. कुणाला मिरच्या तोडायला पटकन. केळ ठेव तिकडे एक साईडला. हे बघा किती तयार झाल्यात मिरच्या. आणि इथे ती वालीची शेंग बघा रुजलेली तुम्हाला दाखवलेली. तशा 2 शिरड्या इथे लावल्यात. मग ती वेल चढेल. हे बघा शेंगा कशा बाहेर आल्यात त्याच्या. तर पण जमिनीवर लोळतात तर काढायला पाहिजे. 1 मिनटं जरा नीट करते मी. ह्या बघा ह्या तळाच्या मिरच्या आहेत. ह्या सर्व तयार झाल्यात. मी त्या काढून घेते. आपल्याला मस्त अशा भजी वगैरे करता येतील. गेले 4-5 दिवस बागेत लक्ष नाही ना, त्याच्यामुळे काय 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 तयार झालं ते आता सगळं चाललंय निरीक्षण आपलं. काढून घेऊया सगळ्या. मोठ्या मोठ्याच काढते. ह्या खूप अशा मोठ्या मोठ्या होतात साईजने मिरच्या तळणीच्या. इथे पण एक आहे. सगळ्या काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. कुणाला तिकडे बघ जा त्या साईडला बघ. म्हणजे मोठ्या मोठ्या असते ना त्याच काढा मिरच्या. त्या मिरच्या रोपांमध्ये एवढीच असते. गोल होते अशी बारीक फुलते. काल मी वांग बघितले बोलली नाही. वेगळ्या जातीचं वांग मस्त होतं वेगळंच असं वाट. नाही तर पडल्या या कोणी पाडल्या असतील. घेऊन जा काका. काका आलेले दूध द्यायला. तुम्हाला ना आता मी मिरच्या तर काढून दिल्या. आता तुम्हाला वांगी दाखवते. वांग्याच्या रोपांना फुलं धरायला सुरुवात झालेली आहे. ते बघा पहिलं फुल आहे ना फुललंय. हे बघा इथे. ही झाडं जगवायला आम्ही किती मेहनत केले आमचं आम्हाला माहिती बाबा. किती वेळा त्याची जागा चेंज केलेली आहे. होतच नव्हती झाडं. ते होतच नव्हती. पावसामध्ये आणून लावलेली रोपं ती. फायनली त्यांना आता फुलं यायला सुरुवात झालेली आहे. हे बघा हे पण जवळ एक रोप आहे. त्याला फुलं बघा म्हणजे असे बाहेर आता येत चाललेले आहेत. म्हणजे वांग्याची रोपं आपले तर छान झालेली आहेत. आता काही चिंता नाही आहे आपली. मस्त. आता बघा समोरचा हा वाफा आहे ना तो जरा नीट करायचा आहे मिरचीचा. म्हणजे बहुतेक जे काही पेरलेलं ना ते सगळं आता आलेलं आहे. इथे कोथिंबीर लावलेली ती पण बघा बारीक बारीक रुजले. कोथिंबीर लावलेली म्हणजे दिवाळीमध्ये बघा आपण धनतेरसला ते पूजा करताना धने ठेवतो ना ते त्याशी ते पेरली. मग तर ते आले आता उगून. म्हटलं का येते की नाही पण आले असं. बघू आता काय बाकीचं सगळं थोडं थोडं आपलं चाललं आहे. ताकदीप्रमाणे करायचं असं. पण वांग्याची रोपं झालेत ना चांगले. त्याच्यामुळे आम्हाला कसा आनंद आहे. कारण मरता मरता ही रोपं आम्ही जगवलेली आहेत. इथे पण बघा फुल बघा जांभळ्या रंगाचं. आता मिरच्या दाखवते तुम्हाला. इतक्या काढल्यात मिरच्या. सर्व तळणीच्या मिरच्या आहेत. आता 2 दिवस आम्ही भरपूर तळलेल्या मिरच्या खाणार. कुणाला आणि मी. कुणाला जाम खूप झाला आहे मिरच्या बघून. त्याला भरपूर आवडतात. आणि दूध आता ते काकांना देऊन गेले. तर हा बघा हा शेवग्याचा पाला मी आता काढून घेतला आहे. ह्याचा पटकन नाश्ता बनवते. पराठे बनवते. ह्या तळणीच्या मिरच्या आता काढलेल्या इतक्या काढलेल्या आहेत. शेंगाना वालीच्या तिकडे मागच्या साईडला वेल आहे ना ती पण आता संपत आले. म्हणजे आता ती वेल जून होत आले कारण पावसामध्ये लावलेली. ह्याचं सगळं बागेतलं निघालं आहे. आणि आता ही एक केळ त्याचा कोपऱ्यात आहे ना व्यवस्थित जागा करून ठेवून देते. तर आपलं जे शेवग्याचं झाड आहे ना ते आम्ही ना फांदी लावली होती. आणि ज्यावेळेस आपण इथे राहायला आलो त्या वर्षी एक 3 ते 4 महिन्यानंतर ते शेवग्याचं झाड लावलं होतं. म्हणजे फांदी लावलेली. मला वाटतं शेवग्याचं झाड जर का लावायचं असेल तर पावसामध्ये ना सरळ ना जाडसर फांदी रुजवून टाकायची. लगेच रुजते ती फांदी. पण जर का तुम्ही बियाणं लावायला गेलात तर खूप असा वेळ जातो. त्याच्यामुळे फांदी रुजवलेली कधी पण चांगली. आणि आता बघा आपलं झाड केवढं झालं आहे. त्याच्यामुळे म्हणजे हा जो पाला वगैरे आहे आणि आता
फुलंसुद्धा धरलेली आहेत. मला वाटतं ह्यावर्षी शेंगासुद्धा आपल्याला मिळतील. तर इथे जो काही पाला काढला ना तो सर्व स्वच्छ धुवून वगैरे घेतला आणि चिरून घेतला आणि नंतरला त्यात आलं लसूण, तिखट मसाला, हळद, मीठ, थोडीशी साखर. तर ह्या पराठ्यांमध्ये साखर ना जरूर टाकायची, थोडीशी टाकायची, जास्त नाही, एकदम चव की नाही भारी होऊन जाते. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, तीळ टाकायचे, तीळ पण भरपूर टाकायचे. तुम्हाला जर का आवडत असेल तर तुम्ही जिरं पण टाकू शकता आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं. थोडंसं तेल पण टाकायचं, गव्हाचं पीठ छान असं मळून घ्यायचं आणि मळून झाल्यानंतर एक 10 मिनटं ठेवून द्यायचं हे पीठ आणि त्याच्यानंतर हे पराठे जे आहे शेवग्याचे ते लाटायला सुरुवात करायची. तर शेवग्यामध्ये भरपूर असं कॅल्शियम असतं, त्याच्यामुळे कोणाला जर का भाजी नसेल आवडत तर अशा प्रकारे तुम्ही पराठे बनवून पण तुम्ही तुमच्या मुलांना विशेष करून देऊ शकता. मुलांना तुम्हाला म्हणजे माहिती पण पडणार नाही तुमच्या मुलांना की हे शेवग्याचे पराठे आहेत म्हणून. तर अशा प्रकारे आवडीने लहान मुलंसुद्धा आणि मोठी माणसंसुद्धा खातील, ज्यांना नसेल आवडत त्यांच्यासाठी. तर हे बघा पराठे आता लहान लहान साईजमध्ये लाटून घेते. थोडेसे जरा जाडसरच ठेवायचे, एकदम पातळ पण नाही ठेवायचे, मीडियम जाडसर ठेवायचे आणि छोट्या छोट्या साईजमध्ये लाटून घेऊन ते नंतरला शेकून घ्यायचे आणि शेकताना तेलाचा किंवा घीचा वापर करायचा. पण मला वाटतं की तेल छान वाटतं, तेलामध्ये शेकलेले चांगले दिसतात. आणि अशा प्रकारे खरपूस आपले शेवग्याचे पराठे बघा भाजून झालेले आहेत. मस्त गरमागरम चहासोबत सुद्धा खूप छान लागतात. तर कोणाला जर का मिक्स पिठाचे म्हणजे आवडत असतील ना तर तुम्ही मिक्स पिठाचे पण हे पराठे की नाही करू शकता. तर पराठे तयार झाल्यानंतर सगळ्यात आधी देवाला बघा दाखवलेले आहे आणि देवपूजासुद्धा इथे करून घेतलेली आहे. तर आता इथे आमच्याकडे की नाही औषध फवारणी करायला घेतात कुणालचे बाबा. तर हे बघा मागे आणलं होतं मार्केटमधनं, तुम्हाला दाखवलं होतं हे. तर हे आता करतायत फंगससाठी. हे बघा लिहिलं आहे सिस्टमॅटिक फंगीसाईड. तर ते मोठ्या झाडांना करायचं आहे. आणि काय शोधतात काय ते काहीतरी शोधतात ते, हां ते बॉटल शोधतात. तर हे बघा हे पाणी आता घेतलं आहे बादलीवर, त्यात 30 ग्रॅम फक्त त्यात टाकायचं आहे आणि मग ते मिक्स करून स्प्रे करायचं आहे. तर ते आता करतील ते. जा तिकडे, या जा पुढे जाऊन बस, जा 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 जा. भाग्या शिरू आपले झोपेमध्ये आता त्यांचा टायमिंग आहे हा झोपायचा. शिरू पुढे झोपला आणि हा बघा हा असा फेऱ्या मारतोय. त्याची ही मागची जागा आहे ना, पण इथे सगळं आता मी ओलं केलेलं आहे. म्हणजे ओलं म्हणजे आता कपडे बिपडे सगळं जरा धुवून घेते राहिलेले. हा बेटा खाली बसा, खाली बसा. काय झालं, बचा खाली, बचा खाली. गुड बॉय, गुड बॉय. बचा खाली, जा गाई कर, जा जा पुढे जा, शेरूच्या इथे जा जा गाई कर. तर कुणालच्या बाबा आता औषध फवारणी घेतील तोपर्यंत मी आता माझं घरातलं जे काम आहे ना सगळं करून घेते. 10 ml होतं ना बूज. हां 10 ml आहे ते. 10 नाही ते अर्ध करून टाक, झालं 15 ml आहे ते. हां ते मापाचं बूच नाही त्याच्यावर जरा गडबड होत आहे, पण अंदाजाने आता टाकतायत ते. भरपूर असे घरामध्ये धूळ झाले हो. तुम्हाला मागे पण मी सांगितलं, मला आता असं झालं ना की कधी घर साफ करत आहेत. ह्यांना सांगितलं की थोडासा हातभार लावा, 2-3 दिवसामध्ये करायचं सगळं घर साफ. जिकडे तिकडे माती माती सगळं झालेलं आहे. तर आत्ता काय करणार आहे मी, पहिला आधी कपडे टाकते मशीनला आणि त्याच्यानंतर सगळ्या ह्या लाद्या विद्या नाही मी आज म्हणून घेणार आहे. कुणाला ज्या ओरडतील तरी पण मी करणार आहे. त्यांचं मी आज काय ऐकणार नाही. अरे मला एकदा डोक्यात बसलं ना की घर घाण आहे घाण आहे, तर ते माझ्या डोक्यात जात नाही. मला वेळ गेला काम व्हायला तरी पण चालेल, पण आज सगळं मी साफ करून घेणार आहे. बाकी किचन बिचन आवरायचं 1-2-3 दिवसांनी करणारच आहे. ते सगळं मी अगदी डोक्यामध्ये फिट करून ठेवलेलं आहे. थोडंसं सगळं मॅनेज करून करायचं. तर चला मग ताईनं आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. केलं मिक्स.